राम कोंडीबा. राम 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 धोंडीबा. कसं काय चाललंय? अहो आता या कोरोनामुळे सध्या निवांत घरातच बसून आहे. बरं आता मला सांगा, आपल्याला कोरोना झाला हे कसं समजायचं? अहो त्याचं कसं आहे, ताप येणं, अंग दुखणं, डोकं दुखणं, घसा खवखवणं, वास चव अजिबात न कळणं, अशी लक्षणं असू शकतात. बरं आता मला सांगा, ही लक्षणं सोडून बरोबर अजून काय लक्षण आहेत? अहो काही ना सर्दी होते, तर काही ना कोरडा खोकला असतो. आता मी असं ऐकलंय, काय काय जणाला श्वसनाचा त्रास होतो, बरोबर, काय जणाला चालताना धाप लागते, काय जणाला जिना चढताना धाप लागते. बरोबर, हे खरं आहे का? अगदी बरोबर आहे. आणि अशी लक्षणं जर दिसून आली की लगेच दवाखान्यात जाऊन कोरोनाची चाचणी करून घ्यायची. चाचणी पॉझिटिव्ह जर आली बरोबर तर लगेच उपचार सुरू करायचं आणि आपलं आरोग्य जपायचं. आमच्या सीमाच तसंच झालं की सीमाच काय झालं, सीमाला लक्षणं दिसली, डायरेक्ट कोविड सेंटर मध्ये गेली, इलाज केला, ठणठणीत घरी परत. हे पटलं मात्र. आणि सध्याच काय झालं, सध्यानं अंगावर काढून घेतलं डायरेक्ट व्हेंटिलेटर. म्हणजे आता माझ्या हे लक्षात आलं बरोबर आहे की काळजी आपण जर घेतली तर कोरोना बरा होतो. बरोबर आहे. निष्काळजीपणा जर केला तर कोरोना आपण नाहक बळी पडतो. म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं? तोंडाला मास्क लावायचा, म्हणजे नाक मोकळं सोडायचं नाही हो, तोंडाला नाकाला मास्क लावायचा. बरोबर आहे. बोलताना काय जण बरीचशी लोक काय करतात, हा मास्क खाली घेतात, नाही चालणार. तोंड आणि नाक झाकायचं. अगदी बरोबर. सॅनिटायझरचा वापर करायचा. सॅनिटायझर तर मी माझ्याजवळ नेहमी ठेवतो. व्हेरी गुड. आणि वारंवार हात साबणानं स्वच्छ धुयाचं. अरे बरोबर. 6 फुटाचं अंतर ठेवायचं कोणाकोणात, 2 व्यक्तीमध्ये. अगदी बरोबर. आणि सर्वांनी लसीकरण करून घ्यायचं. हे मात्र अगदी मला पटलं. आणि नमस्कार करताना लांबूनच नमस्कार करायचा. बरोबर आहे. हातात हात मिळवायचा नाही, गळा भेट घ्यायची नाही, अजिबात नाही. नमस्कार राम राम. आणि मग आता बघा आपलं, आता काय लोक काय करतात, डोळं चोळायचं, कानात बोट घाल, नाकात बोट घाल, असं करायचं नाही अजिबात. आणि विनाकारण कधीही प्रवास करायचा नाही. गर्दीत अजिबात शिरायचं नाही. नाहीतर आपण काय करतो, आता काय काय लोक काय करतात, सार्वजनिक ठिकाणी पान सुपारी तंबाखू गुटखा मावा खायचं आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकायचं. आणि त्यामुळे जंतू हवेत पसरतात, बरोबर होतो. हे आपलं टाळायचं. इथून पुढच्या काळात बरोबर आपल्याला माहिती एखादी नसेल तर चुकीची माहिती दुसऱ्याला द्यायची नाही. बरोबर आहे. आणि अफवावर विश्वास ठेवायचा नाही. अफवावर विश्वास ठेवायचा नाही, स्वतः अफवा पसरवायची पण. अगदी बरोबर. आणि म्हणून अशी काळजी आपण घ्यायची. बरोबर आहे. घरीच राहायचं, सुरक्षित राहायचं, घाबरून जायचं नाही. बरोबर आहे. कोरोनाला हरवायचं असेल तर आपण घाबरायचं नाही. माझे कुटुंब माझी जबाबदारी. आणि म्हणून अशा पद्धतीनं या कोरोनाला हद्दपार करून टाकायचं, कोरोनाला पळवून लावायचं. कोरोना आला न लॉकडाऊन झाला, कोरोना आला न लॉकडाऊन झाला, सारं बदललं जीवन. घालू कोरोनाला पळवून करू नियमांचे पालन, घालू कोरोनाला पळवून करू नियमांचे पालन. स्पर्श तोंडाला नाकाला नाही, उगीच डोळे चोळायचं नाही. स्पर्श तोंडाला नाकाला नाही, उगीच डोळे चोळायचं नाही. गर्दीत नको न प्रवास बी नको, गर्दीत नको न प्रवास बी नको. हात धुया साबणाने, हात धुया साबणाने. लागू कोरोनाला पळवून करू नियमांचे पालन, लागू कोरोनाला पळवून करू नियमांचे पालन, लागू कोरोनाला पळवून करू नियमांचे पालन. धन्यवाद. धन्यवाद.